नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल अगदी छान अशी चटपटीत कांद्याची चटणी कशी बनवायचं ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली चटपटीत चटणी ही तयार आहे. कधीतरी जर आपल्याला भाजी आवडत नसेल किंवा मधल्या वेळेमध्ये जर आपल्याला अगदी चटपटीत काहीतरी खावंसं वाटत असेल तर पोळीसोबत अगदी पटकन होणारी अगदी छान अशी ही कांद्याची चटणी आहे. तर कांद्याची चटणी कशी बनवायचं ते बघूया. सर्वप्रथम आपण एक भांडं घेतले, त्या भांड्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, कितपत चटणी बनवायची त्यानुसार अगदी बारीक चिरून घेतलेला किंवा किसून घेतलेला आपण कांदा घ्यायचा. त्यानंतर लगेचच आता आपण मिक्सरला बारीक फिरवलेलं शेंगदाण्याचं पावडर न वापरता अशा पद्धतीने आपण खलबत्त्यामध्ये अगदी छान असं जाडसर कांडून शेंगदाण्याचं कूट हे वापरणार आहोत. तर इथे मी भाजून घेतलेले शेंगदाणे हे घेतले, तर त्याचं साल काढून आपण अशा पद्धतीने अगदी छान जाडसर असं याचं पावडर तयार करून घ्यायचं. त्यानंतर लगेचच यामध्ये आपण टाकून घेऊ. शेंगदाण्याचं पावडरचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो. त्यानंतर लय बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी आपण यामध्ये कोथिंबीर ही घालणार आहोत. कोथिंबीर घातल्यानंतर अगदी छान अशी कलर येण्यासाठी, चटणीला कलर येण्यासाठी हळद घातल्यानंतर यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत. आता आपल्याला चटणी ही कितपत तिखट हवी त्यानुसार यामध्ये आपण लाल तिखट हे अंदाजाने आपण टाकून घ्यायचं. लाल तिखट घातल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे चवीनुसार मीठ. हे आपलं रेग्युलर मीठ आहे. या जागेवरती जर आपण काळं मिठाचा वापर केला तर ही चटणी आणखी अगदी छान चविष्ट अशी ती तयार होते. फोडणी लावण्यासाठी यामध्ये मी फोडणी पात्रामध्ये 1 ते 1.5 चमचे तेल अगदी कडकडीत गरम करून घेतले. त्यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पानं अगदी थोडंसं आमचूर पावडर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार. जर आपल्याकडे निंबूचा रस किंवा निंबू असेल तर तो देखील आपण घातला तरी काय हरकत नाही, किंवा आमचूर पावडरचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपले घातल्यानंतर लगेचच ह्या चटणीला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी अगदी छान अशी आपली चटपटीत चविष्ट अशी कांद्याची चटणी ही तयार झाली. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने कांद्याची चटणी ही करून बघा. अगदी चविष्ट अशी ही आपली कांद्याची चटणी ही तयार होती. हिला आपण भाकरी पोळीसोबत खाऊन घेऊ शकतो. जर तोंडी लावण्यासाठी जर आपल्याला काहीतरी नवीन असं आवडत असेल तर आपण त्यासोबत म्हणजे केलं तरी काही हरकत नाही. एवढी छान अशी आपली चटपटीत अशी ही चटणी ही तयार होते.